नाशिक जिल्हा बालेकिल्ला। संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक नवीन माहिती उघड झाली आहे। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान तो अजब आणि वादग्रस्त दावे करत असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरातनं आपल्या कृत्याचं समर्थन करत हे सर्व विधीचाच एक भाग होता असा दावा केलाय। इतकंच नाही तर मी कोणावरही जबरदस्ती केली नाही असं म्हणत त्यानं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय। चौकशी दरम्यान तो भावनिक होत ज्याचं मी भलं केलं तेच आता माझ्यावर उलटले असंही बोलल्याचं समोर आलंय। तसंच माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला अशी प्रतिक्रिया देत त्यानं स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि जेलमध्ये ढसाढसा रडला। दरम्यान पोलीस कोठडीत असतानाही अशोक खरात मंत्रजप करत असल्याची माहिती मिळतेय। आता पुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार असंही तो म्हणाल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणात अशोक खरातवर अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचं गंभीर आरोप आहेत। धैर्यानं पुढे येत महिलांनी तक्रार दिल्यानंतर या भोंदू बाबाचा खरा चेहरा उघडकीस आलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून खरातच्या दाव्यांमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसंच येत्या काळात आणखी काही तक्रारी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।